Welcome all of you. Welcome to this newly launched series वसुधैव कुटुंबकम. या सिरीजमध्ये आपण वीकली व्हॅल्यू ॲडिशन थ्रू द करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत आणि याचा थीम असणार आहे इंटरनॅशनल रिलेशन्स. अशाच प्रकारे आपण पॉलिटी सुद्धा एक सिरीज लॉन्च करणार आहोत. या दोन्ही सिरीजमध्ये एक वीकली हाफ आवर डिस्कशन असेल फक्त, की संपूर्ण त्या आठवड्यामध्ये करंट अफेअरमध्ये पॉलिटी आणि आयआरचे कोणते टॉपिक्स आले ते आपण डिस्कस करणार आहोत. ही सिरीज जीएस आणि ऑप्शनल दोन्हीसाठी इम्पॉर्टंट असणारे यूपीएससी आणि एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी. ठीक आहे, सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन विथ रिस्पेक्ट टू वसुधैव कुटुंबकम सिरीजचं पहिलं लेक्चर. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट थिंग. सो लास्ट किंवा म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदीजी यांची विजिट आणि युक्रेनसाठी. सो पोलंड आणि युक्रेनला प्राईम मिनिस्टरची मोदी व्हिजिट झाली, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या डेव्हलपमेंट झाली, हे गोष्टी बघणार आहे. मेजरली पाहायला गेलं तर मोदीजींनी असं काही वेगळं केलेलं नाही, पण ती व्हिजिट इट सेल्फ हॅज अ सिग्निफिकन्स आणि तो काय महत्व त्याचं ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले युरोप्स पुश इंडियाज एजन्सी वाय मोदी व्हिजिट टू द क्यू. क्यू म्हणजे ही डिप्लोमसी फॉरेन पॉलिसीमध्ये त्या राज्याच्या त्या देशाच्या राजधानीचं नाव वापरून त्या देशाचा उल्लेख करण्याची एक पद्धत असते. जसं भारताची जर फॉरेन पॉलिसी डिफाईन करायची असेल तर आपल्याला न्यू दिल्ली सेड असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय, भारताच्या फॉरेन पॉलिसीनुसार, परराष्ट्र धोरणानुसार. अगदी त्याच प्रकारे सो रिसेंट व्हिजिट आलेली आहे. मग तुम्हाला काय वाटतं, ही जी रिसेंट व्हिजिट झाली, ओपन करतो, सो ऑल विल गेट हेल्प. पंतप्रधान मोदींचा हा दौरा झाला जो युक्रेनबाबत, तो भारताच्या पारंपरिक परराष्ट्र धोरणाच्या भूमिकेला छेद देणार आहे का? म्हणजे भारताची जी परराष्ट्राची बाबतची धोरण होतं आतापर्यंतचं, जे की मेनली कशावर आधारित होतं, ते मेनली रशियाची इन्क्लाइंड होतं. आणि मग त्याने कंटेक्स्ट सांगितलं की काय झालं, शीतयुद्धाच्या काळात आपण रशियाच्या क्लोज होतो, कारण युएसएसआर मध्ये युक्रेन हे युएसएसआरचं पार्ट होतं, सोव्हिएत रशियाचं पार्ट होतं, आणि आपली सोव्हिएत रशिया सोबत युएसएसआर सोबत एक ट्रिटी ऑफ फ्रेंडशिप होती, सो साईन केलेली. त्यामुळे आपण रशियाच्या क्लोज होतो, सोव्हिएत रशियाच्या क्लोज होतो. पण जेव्हा सोव्हिएत रशियाचं विभाजन झालं, विघटन झालं, डिसइंटिग्रेशन झालं, त्यानंतर मात्र आपण ती जी सोव्हिएत रशियाची लिगसी होती ती रशियाकडे दिली, आणि जे सोव्हिएत रशियातून बाहेर निघालेले जे देश आहेत त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. आणि म्हणून 30 वर्षानंतर फर्स्ट टाइम इंडियन प्राईम मिनिस्टर युक्रेनला व्हिजिट देतात, हा त्याचा सिग्निफिकन्स आहे. आणि ते जिथे सांगण्याचं, जसं युक्रेनचा जन्म 1991 मध्ये झाला युएसएसआरचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर, आणि त्याच्या कंटेक्समध्ये फर्स्ट व्हिजिट होती ही. भारताच्या पोलंड बरोबरच्या संबंधाशी ही वेगळे नाही. म्हणजे काय, शीतयुद्धाच्या काळात जेव्हा पोलंड वॉर्सा कराराचा सदस्य होता, पोलंडची राजधानीच वॉर्सा आहे, राईट. सो ते वॉर्सा करार काय होता, नाटोच्या विरोधी करार जो सोव्हिएत रशियाने केला होता. तेव्हा मात्र जेव्हा वॉर्सो करार झाला होता त्यावेळेस आपण सोव्हिएत रशियाचे फ्रेंड होतो. सो त्यावेळेस मात्र तिन्ही पंतप्रधानांनी भेट दिली होती, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, मोरारजी देसाई असतील, इंदिरा गांधी असतील. बट त्यानंतर जेव्हापासून रशिया बाजूला निघालं त्यानंतर मात्र फारसा वेळ दिलेला दिसत नाही. आणि मग याच्यापासून आपली पारंपरिक या गोष्टीला, परराष्ट्र धोरणाला छेद देऊन आता मात्र व्हिजिट द्यायचं ठरवलं. आणि हे पोलंड आणि युक्रेन हे दोन्ही देश मात्र युरोपमधील आता सध्याच्या कंटेक्समध्ये सिक्युरिटी अँगल असेल महत्वाचे देश मानले जातात. त्यामुळेच पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा आहे. मग ही भूमिका का बदलली, याचं मेन कारण काय बघा. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनचं वॉर सुरू झालं, आणि या मधून काय झालं, डायरेक्ट भारत आणि युक्रेनचे जे बायलॅटरल संबंध होते, त्याला द्विपक्षीय संबंध म्हणतो आपण, ते द्विपक्षीय संबंधांना डायरेक्ट फटका बसला. त्याचा परिणाम असा झाला की एकदम 2021-22 मध्ये असलेलं 3.3 अब्ज डॉलर्सवरून व्यापार कुठपर्यंत आला, $0.71 अब्ज पर्यंत. एवढा कमी झाला व्यापार. म्हणजे बघा, 4 पट डायरेक्ट 25% वरती व्यापार आला. पण या युद्धामुळे नवी दिल्लीला पुन्हा एकदा युक्रेनशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सो एक आपल्याला चान्स मिळाला पुन्हा एकदा की आपण त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करू शकू, एक समतोल राखला जावा, दोन्ही देशांमध्ये समतोल राखला जावा, म्हणून आपण सर्वोच्च पातळीने युक्रेनशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. शांतता राखावी म्हणून आपण ती शांतता देखील राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, त्यांनी सांगितले, आपण असं नाही की भेटलोच नाही कधी प्राईम मिनिस्टर मोदीजी आणि झेलेन्स्की. त्यांनी सांगितले G7ची मीटिंग झाली, त्याच्या साईडलाईन्सवर असेल, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर जे आहेत त्यांनी जेव्हा शांतता परिषदेमध्ये भाग घेतला होता तेव्हा पण 2 परराष्ट्र मंत्र्यांची आणि नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर यांची मीटिंग झाली होती.
आणि या बैठकीत काय झालं होतं, द्विपक्षीय सहकार्य, दोन देशांमधील आपापसातलं सहकार्य हे युद्धापूर्वी जसं होतं तसं पुन्हा एकदा स्थापित करण्याची गरज आहे याबद्दल सहमती झाली होती. बट मात्र युक्रेनमध्ये युद्ध, आणि मग आता चौथं कारण, तीन कारण समजली. पहिलं कारण काय, व्यापार कमी झाला, संबंध फार कमी झाले द्विपक्षीय. दुसरं, फ्रिक्वेंटली मिटिंग्स पण झाल्या होत्या आणि त्यात पण असं ठरवलं होतं की आपण युद्धाच्या अगोदरची पूर्वस्थिती आपण आणणार आहोत. आणि त्याच्यानंतरचं कारण सांगितलं मी की त्यांनी काय झालं, एक आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायला लागलो, युक्रेनकडे संधी म्हणून बघायला लागलो की भाई आता युद्ध कधी ना कधी थांबणार आहे, मे बी 1 वर्षानंतर. त्यानंतर युक्रेनला गरज पडणार आहे पुनर्बांधणीची, त्याला रिकन्स्ट्रक्शन, पोस्ट वॉर रिकन्स्ट्रक्शन म्हणतात, युद्धोत्तर पुनर्बांधणी. आणि मग याच्यामध्ये काय गरज असते, कोणत्याही कंट्रीला डेव्हलपमेंट करायची, कारण बिल्डिंग कोलॅप झाल्या, इंडस्ट्री कोलॅप झालेली आहे, व्यापार ठप्प झालेला आहे. आणि मग अशा वेळेस युद्धाच्या समाप्तीनंतर भारतासारख्या देशाला, जे की इमर्जिंग मार्केट आहे, याला खूप मोठी संधी आहे त्यांच्यासोबत प्रोडक्शन करायची, त्यांच्यासोबत एक प्रकारे व्यापार करण्याची, ट्रेडिंग करायची. आणि आपण पाहिले जगातील कृषी प्रधान देशांपैकी एक आहे युक्रेन. कारण तुम्ही पाहिले व्हीट बाउल ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं, तिथे गव्हाची शेती पूर्ण जगाला व्हीट सप्लाय करण्याचं काम केलं जातं युक्रेन. म्हणून तर ज्यावेळेस युक्रेन रशिया वॉर सुरू झालं ना, तर सगळ्यात जास्त सर्वात प्रथम गव्हाचे बाजार वाढले होते, कारण ते पूर्ण ग्लोबलमध्ये सप्लाय इम्पॅक्ट झाला होता. त्याचबरोबर तुम्ही पाहायला गेलं तर युद्धपूर्व युक्रेन हा भारतासाठी सूर्यफूल तेलाचा सर्वात मोठा स्रोत होता. सो आपल्याकडे जे सनफ्लॉवर ऑइलचे प्राइसेस वाढलेत ना, ते पर्टिक्युलरली याच कारण आहे. ठीक आहे. मग मोदींच्या युक्रेन दौऱ्याचा रशिया बरोबरच्या भारताच्या संबंधावर काही परिणाम होऊ शकतो का? आता काही स्कॉलर्स काय म्हणतात, नाही आता युक्रेन किंवा युएसए जवळ जास्त जवळ युक्रेनला व्हिजिट दिल्यावर रशियाचे प्रेसिडेंट जे पुतीन आहे ते नाराज होतील का? असं फॉरेन पॉलिसी चालत नाही. रशियाचे प्रेसिडेंट पण ज्यावेळेस सी जिंगपिंगला जाऊन भेटतात त्यावेळेस आपण नाराज होतो का? मग नाही. सो अशा पद्धतीने फॉरेन पॉलिसी वर्क होत नाही, तसे होण्याचे कारण नाही. पहिलं, भारत रशियाचा संबंधाचा युक्रेनशी भारताच्या संबंधाशी कोणत्याही प्रकार संबंध, म्हणजे हे एक आयसोलेटेड रिलेशन्स असतात. भारत आणि रशियाचे संबंध आहे ते सेपरेट आहे, आणि भारत आणि युक्रेनचे रिलेशन आहे ते सेपरेट आहे. याला प्रत्येक वेळेस त्याच अँगलनी बघण्याची गरज नाही, हे पहिलं कारण. दुसरं कारण, भारत आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही देशातील चर्चेतून भारत हा आत्मविश्वासी, सामर्थ्यशाली देश आहे आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्वतःहून काम करण्याची लक्षणीय क्षमता आहे असं सिद्ध करू शकतो. म्हणजेच काय, असं समजलं जातं की भारत नेहमी ना बॅलन्सिंग ऍक्ट करतोय. बॅलन्सिंग म्हणजे काय, एक प्रकारे समतोल राखण्याचा प्रयत्न करतो, ईस्ट वर्सेस वेस्ट, रशिया वर्सेस युएसए, चायना वर्सेस युएसए. जे की आता नाही चायनाच्या बाबतीत, पण रशिया आणि युएसए बॅलन्स करण्याचा, समतोल राखण्याचा. मग असं म्हटलं जातं की 6 जुलैला ऍक्च्युली प्राईम मिनिस्टर मोदीजी आणि रशियन प्रेसिडेंट पुतीन यांची भेट झाली. मग याच्यातून एक रिडेम्पशन टूर केलेली. ही रिडेम्पशन टूर म्हणजे काय, की गिल्ट मधून आता यांना भेटून आले तर यांना पण भेटायला जाणं गरजेचं आहे, जेणेकरून बॅलन्स राहील, म्हणून एक प्रकारे हे भेटायला आलेले आहेत. तर असं देखील नाहीये हे सांगण्याचं, म्हणजे याच्यातून काय भारताची भूमिका दिसते तुम्हाला की भारताला बॅलन्सिंग करायचं आहे. त्याचप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारण असं चालत नाही. उदाहरणार्थ मी जे सांगितलं तेच, रशियाचं आणि भारताचे जे संबंध आहेत, याचा अर्थ असा नाही की भारताचे युएसए संबंध सोडून द्यायचे, किंवा भारताचे युएसए संबंध चांगले होत चालले, याचा अर्थ असा नाही की रशियाचे भारताचे संबंध खराब झाले, किंवा त्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं नाही गरज. शेवटी समान हितसंबंध हेच आंतरराष्ट्रीय संबंधाचे प्रेरक बळ आहे. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स कशानुसार चालतं, राजकारण कशानुसार चालतं, आंतरराष्ट्रीय दोन देशामध्ये संबंध कशावर असतात, दोघांचे समान हितसंबंध, नॅशनल इंटरेस्ट. दोघांचे इंटरेस्ट जर मॅच होत असतील तर कॉपरेशन करू, तुम्हाला जे पाहिजे ते मला पाहिजे तर कॉपरेशन करू. फॉर एक्झाम्पल, आता बघा, रशिया आणि इंडिया, आपल्याला पण माहिती आहे रशिया आणि चायना खूप क्लोज चाललेत. मग आपले आणि रशियाचे इंटरेस्ट, आपण रशियासोबत अजून क्लोज होत चाललोय, आपण ते रिलेशनशिप मेंटेन करू नये. त्याला रिझन काय आहे? मेनली त्याला रिझन सिंपल आहे. आपण असं पकडून चाललोय की ज्या वेळेस कधी इंडिया चायना वॉर होईल ना, त्यावेळेस रशियाने न्यूट्रल राहावं, रशियाने चायनाला सपोर्ट करू नये. भले आम्हाला सपोर्ट नाही केला तरी चालेल, बट तुम्ही चायनाला सुद्धा सपोर्ट नाही करायचा, तुम्ही न्यूट्रल राहायचं. ही सुद्धा एक पॉलिसी असते की कीप द रशिया न्यूट्रल, सो दॅट यू विल एन्श्युअर दॅट देर विल बी इक्वल फाईट बिटवीन यू अँड द चायना. हे पण आपलं इंटरेस्ट आहे. मग त्याचा बदल्यात रशियाला काय पाहिजे, रशियाचा इंटरेस्ट काय, तुम्ही डिफेन्स खरेदी करत राहा आमच्याकडून, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. सो आमची इकॉनॉमी चालत राहील, आमच्याकडून तेल खरेदी करत राहा. सो एकमेकांचे इंटरेस्ट जसे जसे अलाइन होत राहतील तसे तसे आंतरराष्ट्रीय संबंध दृढ होत चालतात. शिवाय जर नवी दिल्ली, पहा मी म्हणलं ना राजधानी वापरतात, शांतता दूताची भूमिका पार पाडायची असेल तर पंतप्रधान मोदीजींनी पण सांगितलंय यासाठी काय गरजेचं आहे, संवाद आणि मुत्सद्देगिरी. म्हणजे काय, पंतप्रधान मोदीजी काय म्हणतात की आम्ही मीडिएटर म्हणून काम करायला तयार, मध्यस्थी म्हणून, शांतता दूत.
कदाचित नोबेल पीस प्राइज जिंकायचं असेल मोदीजींना, माहित नाही, असो. बट आपली फॉरेन पॉलिसी तर ठरलेली की आपल्याला शांतता दूत म्हणून काम करायचं, दोन देशामध्ये शांतता मिटवून आणण्यासाठी प्रयत्न करायचा. बट जर दोन भांडत असलेल्या जे ऍक्टर्स आहेत म्हणजे किंवा रशिया आणि युक्रेन जे दोन देश भांडतात आहे त्यांच्यामध्ये शांतता घडून आणायची, तुम्हाला मध्यस्थी करायची, तर दोघांना पण भेटावं लागेल, दोघांना पण बोलावं लागेल. सो म्हणून दुसऱ्या साईडला पण भेटायला गेलेले, दॅट्स इट. सो सांगितलं काय, याचा अर्थ रशियावरचे संबंध इम्पॅक्ट झाले असं नाही. सो याच्यातून दोन क्वेश्चन तयार होतात. एक क्वेश्चन की इंडिया आणि युक्रेनचे संबंध कसे वाढत चाललेत किंवा याचा महत्व स्पष्ट करा. दुसरा क्वेश्चन की तुम्हाला काय वाटतं, इंडिया आणि युक्रेन, इंडियाची व्हिजिट जी झाली रिसेंटली त्याच्या रशियाच्या आणि भारताच्या संबंधावरती काही परिणाम होतील का. ठीक आहे, छोटे छोटे क्वेश्चन पासून सुरुवात करायचं लिहायला, तेव्हा जाऊन मोठे अॅनालिटिकल क्वेश्चन बघणार आहे. मग मोठा क्वेश्चन काय येणार आहे, डू यू थिंक, तुम्हाला असं वाटतं का भारताची पहिल्यापासून जी पॉलिसी आहे बॅलन्सिंग ऍक्ट ती आता पण परसिव्ह आहे. येस, भारत सगळ्यांना खुश करायच्या प्रयत्नात आहे आज पण. तुम्हाला असं वाटतं का हे बहुराष्ट्रीय संबंध ठेवण्याची प्रकार आहे, मल्टी अलाइनमेंट पॉलिसी असं म्हणतो की सगळ्या राष्ट्रांसोबत चांगले ठेवा संबंध एटसेट्रा. मग नेमकं महत्व काय, पहिलं भारताचे युरोपकडे वाढते प्राधान्य. भारत युरोपकडे आता जास्त लक्ष द्यायला लागेल आणि याला मल्टिपल रिझन्स आहे. एक, युरोपियन लोकांचं इटसेल्फ पॉलिटिक्स मध्ये झालेलं डाऊन, प्लस युरोपियन लोक गरजेचे आपल्याला चायनाशी फाईट करायला. युरोप आणि चायनाच्या लोकांचे वाढते संबंध ट्रेड मध्ये, पर्टिक्युलरली ट्रेडचा डिपेंडन्स जो वाढतोय त्याचा परिणाम असा होतो की युरोपियन लोक म्हणजे युरोपियन कंट्रीज, राईट. सो युरोपियन कंट्रीज चायनाला डायरेक्ट कन्फ्रंटेशन करायला नको म्हणतात ते, त्यासाठी आपल्याला ते आपल्या बाजूने घ्यायचे. ठीक आहे, भारतीय परराष्ट्र धोरणासाठी युरोप तुलनेने कमी प्राधान्य राहिलं आहे आतापर्यंत, ते आपल्याला वाढवायचे. मग आता बघा, बुधवारी प्राईम मिनिस्टर मोदीजींनी एक उल्लेख केला, अनेक दशकांपासून भारताचे धोरण, हे कन्क्लुजन म्हणून वापरू शकता तुम्ही, अनेक दशकांपासून भारताचे धोरण सर्व देशांपासून समान अंतर राखण्याचे होते की आम्ही कोणाच्याच बाजूने झुकलेलो नाही, आम्ही नॉन अलाइनमेंट आहे, इथे एक देश आहे, इथे एक देश आहे, इथे एक देश, सगळ्यांपासून आम्ही सेम डिस्टन्स वरती. आज भारताचे धोरण सर्व देशांशी घनिष्ठ संबंध राखण्याचे, आज आम्हाला सगळ्यांसोबत क्लोजर टाईज पाहिजेत. सो असे वाक्य लिहून ठेवत चला. सो मल्टी अलाइनमेंट वरती क्वेश्चन आला, तुम्हाला काय वाटतं इंडिया आणि युएस चे वाढते संबंध इंडिया रशिया रिलेशनशिपला इम्पॅक्ट करतात का. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही तिला सांगू शकता की प्राईम मिनिस्टर मोदीजींच्या म्हणण्यानुसार अनेक दशकापासून भारताचे धोरण सर्व देशांपासून समान अंतर राखण्याचे होते, आज ते धोरण मात्र घनिष्ठ संबंध राखण्याचे आहे. मग त्याच्यामध्ये कन्क्लुजन मध्ये कीवर्ड बघा, विश्वबंधू. जसं मी सांगितलं वसुधैव कुटुंबकम आपली जी सिरीज आहे आता चालू, तीच विश्वबंधू बनण्याच्या या प्रयत्नात मध्य आणि पूर्व युरोपमध्ये, मध्य युरोप, सेंट्रल युरोप आणि ईस्टर्न युरोप सखोल संबंध प्रस्थापित करण्याच्या संधीची ओळख करून देणे आणि रशिया बरोबरच्या संबंधापासून या प्रदेशाशी भारताचे संबंध वेगळे करायला डिहायपनेशन म्हणतात. की मी रशियाकडे माझे जे संबंध आहे मी त्या रशियाकडे जाताना त्या संबंधाने जाईल, माझे युक्रेनशी संबंध आहे ना त्यावेळेस मी युक्रेनशी संबंध ठेवील, मी हे एकमेकांमध्ये मिक्स करणार नाही, हे लेन्सेस सेपरेट ठेवेल मी. सो अशा प्रकारे डिहायपनेशन असं म्हटलं जातं, जी पर्टिक्युलरली आपण इस्रायल पॅलेस्टाईन बाबत फॉलो करतोय. ठीक आहे, सो असो, हे झालं अॅनालिटिकल की अगोदर महत्व काय, आता ऍक्च्युली घडलं काय त्या दिवशी. पहा, त्या दिवशी दोन गोष्टी घडल्या. त्या ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर मोदीजी युक्रेनला व्हिजिटला गेले होते त्याच वेळेस आपले डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हे युएस मध्ये गेले होते डिफेन्स पॅक्ट साईन करायला. ठीक आहे, सो काय झालं बघा, युक्रेन संघर्षावर भारताची आता भूमिका काय, पंतप्रधान मोदींची भूमिका. युक्रेन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संघर्षात भारत तटस्थ नाही असं स्पष्ट सांगितलं की हा जो संघर्ष चालू आहे याच्यात भारतात, जर तुम्ही असं म्हणत असाल भारत तटस्थ आहे तर बिलकुल नाही, भारत याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार. आणि कशा अँगलनी, भारताने शांततेची बाजू निवडलेली आहे. डिप्लोमॅटिक आन्सर अशीच असतात. ठीक आहे, आपलं वाटलं कोणती एक बाजू आहे का, नाही, शांततेची बाजू निवडलेली आहे म्हणजेच तटस्थ आहे बाई. ठीक आहे, बट असो हरकत नाही, ते प्रोजेक्शन असतं डिप्लोमसीमध्ये असं. सो भारताने काय केलंय, कोणाची एकाची बाजू घेतली नाही, नाही भारत तटस्थ आहे, भारत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, कोणत्या बाजूनी, शांततेच्या बाजूने. बट भारताचं हे पण मत आहे की सर्व राष्ट्रांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता जपून ठेवली पाहिजे, टेरिटोरियल इंटिग्रिटी असली पाहिजे, सॉव्हर्निटी जपवली पाहिजे. आणि याचा देखील पुनरुच्चार करण्यात आला. यातून काय कळतं, भारत सांगते रशियाला की रिस्पेक्ट करा युक्रेनच्या सॉव्हर्निटीचा, सार्वभौमत्वाचा. त्यानंतर काही करार केले आपण, ठीक आहे, त्यांच्यासोबत 4 करार केले. एक छोट्या मोठ्या गोष्टीवर, डिफेन्स कॉपरेशन असेल, ऍग्रिकल्चर कॉपरेशन असेल, एटसेट्रा. मग भारताच्या शांततेसाठी प्रयत्न कसे चालू आहे बघा. एस जयशंकर गेले होते एक स्वित्झर्लंडमध्ये, युक्रेन आणि रशिया वॉर, त्याच्या शांततेची शिखर परिषद झाली होती, त्यामध्ये देखील आपण भाग घेतला होता. या भारताने जी घेतलेली भूमिका आहे याच्यावर युक्रेनचं काय म्हणणं आहे, झेलेन्स्कीचं.
झेलेन्स्कीने काय सांगितलं, पहिली गोष्ट, भाई तुमचा रशियन इकॉनॉमीमध्ये एवढा इन्फ्लुएन्स आहे की आज रशियन इकॉनॉमी चालू होती चायना आणि इंडियामुळे, की ते आपण त्यांचं मोठ्या प्रमाणात ऑइल खरेदी करतोय. प्लस प्राईम मिनिस्टर मोदीजींचे पर्सनल कनेक्ट आहे, प्लस इंडियाचे रशियासोबत हिस्टॉरिकल ऐतिहासिक संबंध पण आहे. मग तुम्ही त्याचा वापर करा, रशियाला समजून सांगा डायरेक्ट. तुम्हाला या शांततेच्या बाजून जाऊन नाही जमणार, तुम्हाला डायरेक्ट युक्रेनची बाजू घ्यावा लागेल. त्यांचं ऑब्व्हियसली प्रत्येक जण आपली बाजू घ्या असं सांगणार, असा युक्तिवाद त्यांनी करा. त्यांनी सांगितलं रशियासोबतचे संबंध आहेत ना त्याचा यूज करा आणि रशियाला सांगा की शांतता मेंटेन ठेवा, युद्ध संपण्यासाठी तुम्ही डायरेक्ट पुतीन यांच्यावरती दबाव क्रिएट करा, असं देखील झेलेन्स्कीने सांगितलं. ऊर्जा बाजार चर्चा म्हणजे काय झालं बघा, त्यांनी सांगितलं डायरेक्ट की जयशंकर यांना की किंवा प्राईम मिनिस्टर मोदीजींना की तुम्ही तेल खरेदी करायचं बंद करा रशियाकडून, त्यांच्या इकॉनॉमीला खूप फायदा होतोय. त्याच इकॉनॉमीच्या पैशातून ते वेपन्स खरेदी करून आमच्यावर अटॅक करतात. सो इनडायरेक्टली तुम्ही त्यांच्या वॉरला स्पॉन्सर करतात, ते बंद करा. त्याच्यावर उत्तर काय दिलं बघा जयशंकर यांनी सांगितलं, भाई सगळं खरंय, आमचं राष्ट्रीय हित सर्वोच्चपरी, नॅशनल इंटरेस्ट इज अ सुप्रीम रिअलिस्ट. मी इंटरनॅशनल थिअरीमध्ये समजून सांगताना एक्झाम्पल सांगितलं, ते इथे नॅशनल इंटरेस्ट सुप्रीम. मग आपला नॅशनल इंटरेस्ट काय, आपल्याला गरज आहे, आपल्या इकॉनॉमीला अर्थव्यवस्थेला गरज आहे तेलाची. कच्चे तेल पाहिजे, पेट्रोल पाहिजे, इंधन पाहिजे, आणि ते मोठ्या प्रमाणात पाहिजे आपली इंडस्ट्री चालण्यासाठी. इथे लोकांच्या रोजीरोटीचा सवाल आहे, इथे लोकांच्या रोजगाराचा सवाल आहे, इथे लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. इथं तुम्ही कोणाकडून घेतो याच्याशी घेणं देणं नाही. सो आमचा नॅशनल इंटरेस्ट असं सांगतो की आम्हाला जिथून स्वस्तात मिळेल, जिथून मुबलक प्रमाणात मिळेल, आमची एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित होईल या अँगलनी, तिथून आम्ही तेल खरेदी करणार. तुम्ही सगळ्याच अँगलनी सगळ्यांचं सँक्शन्स टाकले. तुम्ही इराणमधून आम्ही तेल मागवत होतो, त्यांच्यावर निर्बंध लावले, ते तेल बंद केलं. तुम्ही व्हेनेझुएलामधून आम्ही तेल घेत होतो, त्यांच्यावर निर्बंध लावले, ते तेल बंद केलं. मग आता तुमचं म्हणणं रशिया, मग आम्ही काय करायचं, कुठून तेल खरेदी करायचं, जे बाकीचं राहिले मग एनर्जी मार्केटमध्ये क्रायसिस आल्या होती, महागात विकतील. सो नाही, आमच्यासाठी आमचं राष्ट्रहित सर्वतोपरी आहे. तेच त्यांनी थोड्या चांगल्या शब्दात सांगितलं. मी हे हार्श रियालिटी त्याच्या मागचं ऑब्जेक्टिव्ह सांगितलं, ते तुम्ही लिहू शकता आन्सरमध्ये डेफिनेटली. बट प्राईम मिनिस्टर जयशंकर यांनी थोड्या सोप्या शब्दात सांगितलं की त्यांनी सांगितलं, तुम्ही एकदा पूर्णपणे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे एनर्जी मार्केट आहे बघा, ते एकदा ऊर्जेचे जे बाजार आहे तो बघा एकदा, आणि त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की आमचं हे कंपल्शन आहे, आमचं हे चॉईस आहे, असं गरजेचं नाही. मग त्यांना प्रश्न विचारला गेला की चर्चेत आज काय काय मुद्दे आले, दोघांच्या चर्चा झाल्या त्याच्यातून. त्यांनी सांगितलं रशियाकडून जे तेल आयात होते भारताने त्याच्याबद्दल झालं, आणि भविष्यात काय काय सहकार्य केलं जाऊ शकतं, दोन देशांमध्ये सहकार्य कसं वाढवलं जाऊ शकतं त्याच्या संदर्भात. शांतता आणि मुत्सद्देगिरीसाठी भारताची वचनबद्धता. भारताने कमिटमेंट दिली की पीस आणण्यासाठी आणि डिप्लोमॅटिक रूट ओपन करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. मग मोदीजींनी काही संदेश दिलाय बघा. पहिल्यांदा सांगितलं का, वी आर कमिटेड फॉर द पीस, शांततेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. युद्धभूमीवर तोडगा निघू शकत नाही. त्यांचं असं म्हणणं आलं की मी पुतीनजींना खडकावून सांगितलंय, पुतीनजी ठीक आहे, त्यांना खडकावून सांगितलंय, पहा युद्धभूमीवर वॉर कॅनॉट बी द सोल्युशन. युद्ध हे सोल्युशन नाही, आणि युद्धभूमीवर पर्याय उत्तर शोधली जाऊ शकत नाही. उत्तर शोधायचे असेल तर तुम्हाला टेबलवरतीच यावं लागेल, म्हणजे चर्चा करावी लागेल. सो संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी, डिप्लोमसी आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. आम्ही युद्धापासून दूर राहिलो, परंतु आम्ही तटस्थ नाही, आम्ही शांततेच्या बाजूनी आहोत. हे वाक्य लिहून ठेवा, ठीक आहे, फार सिस्टमॅटिक आहे. त्यानंतर ही एक ऐतिहासिक भेट होती, मी आता सांगितलं, कारण का इथून पुढे चांगली रिलेशन बिल्ड होती ना, आतापर्यंत नव्हती. शांतता प्रयत्नामध्ये भारताची भूमिका काय काय, एक म्हणजे मानवतावादी आणि सामरिक सहकार्य. सो इंडियाने काय सांगितलं, तुमच्या युद्धात जे काही ह्युमॅनिटेरियन मदत लागत, मानवतावादी सहकार्य लागेल, पुढे एड्स असेल, आणि आपण काही गिफ्ट पण दिलं बघा, ते मेडिकलसाठी काही हॉस्पिटल बेड्स एक्सेट्रा, ते हायटेक टेक्नॉलॉजी समथिंग, ते पण दिलं, ठीक आहे. सो आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू, मानवतावादी जी लागेल तसं ती, ठीक आहे. त्यानंतर शांततेच्या बाजूने आहे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची तयारी आहे. दोघांना एकत्र येऊन एक प्लॅटफॉर्म तयार करून डिस्कशन करता येईल यासाठी देखील आम्ही तयार आहोत. भारताचा रशिया बरोबरचा ऊर्जा व्यापार, याच्यावर देखील डिस्कशन झालं, आणि भारताची भूमिका काय ते देखील स्पष्ट केलेली मी आता जस्ट सांगितलं. मोदींची वैयक्तिक मुत्सद्देगिरी म्हणजेच काय, पर्सनल डिप्लोमसी, स्वतःचा एवढा कनेक्ट आहे. मोदींना त्या बाबतीत मी इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये मानतो. भले त्यांचं पॉलिटिक्स काय साऊथ एशियामध्ये सगळा गोंधळ का चालू असताना, फेल का असताना कम्प्लिटली नेबरहुडमध्ये, बट माझं असं म्हणेल की इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये मोदीजींनी जे पर्सनल एलिमेंट असतो ना, तुम्ही पाहाल, मी ज्यावेळेस तुम्हाला नंतर डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी शिकवेल आयर मध्ये, की वेगवेगळे घटक जे प्रभावित करतात परराष्ट्र धोरणाला, त्यामध्ये एक पर्सनल फॅक्टर असतो. असा चार्म नेहरूंचा होता.
पूर्ण आंतरराष्ट्रीय वर्ल्डमध्ये नॅम संघटना स्थापन केली. त्यावेळेस आंतरराष्ट्रीय लेवलला जगातील सर्वात 2 नंबरची संघटना स्थापन करायची. युनायटेड नेशन नंतर 120 मेंबर्स आहेत नॅमचे. अशी संघटना मोदीजींना पण नाही जमलेली. आता मोदीजींनी प्रयत्न केलेला आहे याच्यासाठी, ते सोलर अलायन्स साठी, बट ठीक आहे, ते पण लिमिट झाले. ट्रॉपिकल नंतर वाढवण्यात आली, बट त्याचा सिग्निफिकन्स दिसून येत नाही. बट नॅमचा सिग्निफिकन्स आज पण क्वेश्चन आहे, राईट. सो अशी नेहरूंची इमेज होती. त्यानंतर मोदीजींनी पर्सनली प्रयत्न केलेला आहे की मी पर्सनल कनेक्ट तयार करेल. त्यांचा पर्सनल कनेक्ट होता. लेट्स से शेख हसीना असेल, पुतीन जे असतील, इव्हन ट्रम्प सोबत सुद्धा पर्सनल कनेक्ट होता चांगला. अशा प्रकारे पर्सनल लीडर सोबत कनेक्ट करून त्यांनी, आणि तुम्हाला तर इटलीचे माहितीचे काय सर्वांनी पाहिलेलं आहे, ठीक आहे. सो पर्सनल कनेक्ट होते ते, जोक्स अपार्ट. बट हा, ती त्यांची डिप्लोमसीची स्टाईल आहे. पर्सनल कनेक्ट केला तर एक बॉन्ड, आणि ती सुद्धा एक डिप्लोमसी स्टाईल आहे, ठीक आहे. त्यानंतर द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, अजून कशा प्रकारे सहकार्य करता येईल. पुढे रिपोस्ट वर रिकन्स्ट्रक्शन असेल, जसं की त्यांनी सांगितलं की इंडियाला गरज आहे डिफेन्स प्रोडक्शनची, सो आपण को प्रोडक्शन करू शकतो. आणि सध्या युएस मध्ये खूप सारे युक्रेनमध्ये खूप सारे नवीन नवीन डिफेन्सचे प्रोडक्शन होतात. ते सो एकत्र मिळून आपण ट्रेड करू शकतो, डिफेन्सचा व्यापार करू शकतो, को प्रोडक्शन म्हणजे एकत्र मिळून प्रोडक्शन पण तयार करू शकतो, ठीक आहे. सो त्यांनी काय केलं, भारताला त्यासाठी निमंत्रण दिले. कशासाठी? सामरिक भागीदारी, व्यापार आणि लष्कर तांत्रिक सहकार्यासह द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट, रशिया युक्रेन संघर्षात मध्यस्थी करण्यात भारताची भूमिका काय आहे? भारताचे हे एक सक्रिय राजनैतिक पाऊल आहे. आतापर्यंत भारताला नेहमी असं म्हटलं जायचं, सिटिंग ऑन द फेन्स, की भारत काय करतो, मॅच चालू असतील ना तर बाहेर आहे ना कंपाऊंडवर बसून बघतो, मॅच बघत असतो. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय मॅच कोणतीही आंतरराष्ट्रीय घटना घडत असतील जगात, तालिबान असेल, इस्रायल असेल, वॉर, हे जे कन्फ्लिक्ट चालू आहे याच्या बाबतीत भारत काय करतो, ऑडियन्स म्हणून कंपाऊंडवर बसून राहतो. सो त्याला वाक्य काय वापरले, सिटिंग ऑन द फेन्स. सो मग त्याच्या म्हणण्यानुसार काय आलं की ऍक्च्युली आता ह्यावेळेस काय केले भारताने, नाही, ऍक्टिव्हली मध्ये अंपायर म्हणून उतरलेत मैदानात, की आम्ही तुमच्या दोघांच्या मध्ये एक मध्यस्थी करायला तयार आहोत, आर्बिट्रेटर म्हणून तयार आहोत, सो तुम्ही एक मीडिएटर म्हणून तयार आहोत, तुम्ही आपल्या शांततेचा म्हणून हे ऍक्टिव्ह. आणि म्हणजे ते कधी शक्य असतं मीडिएटर होणं, जेव्हा तुम्ही दोन्ही साईडला इन्फ्लुएन्स क्रिएट करू शकता, जेव्हा दोन्ही साईड तुमचं ट्रस्ट करतात की हा एक न्यूट्रली वागेल, तेव्हाच तुम्ही ती भूमिका वापर करू शकता. आणि ही चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर संबंध संतुलित करणे, दोघांमधील संबंध आपल्याला बॅलन्स करायचे. कारण युक्रेन फार सिग्निफिकंट नाही, लक्षात घ्या, बट युक्रेन म्हणजे युरोप आहे, युक्रेन म्हणजे वेस्ट. सो युक्रेनशी संबंध म्हणजे वेस्टचे संबंध, असे आता सध्या डेफिनेशन आहे, म्हणून ते युक्रेनशी, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मग स्ट्रॅटेजिक पोझिशनिंग म्हणजे काय, की आपण आपलं पोझिशनिंग जे आपलं स्थान जे आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये, तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे बुक आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, त्याच्यात जर त्यांनी पाहिलं की त्यांनी सांगितलं होतं की भारताला काय पाहिजे, इंडिया वॉन्ट्स टू सिट ऍट अ प्लेस ऑफ ए कॉमिटी ऑफ ए नेशन्स. या जगातील जे टॉपचे देश आहे त्यांची एक जर मीटिंग भरली ना, त्या मीटिंगमध्ये इंडियाला स्थान पाहिजे, कॉमिटी ऑफ नेशन्स मध्ये. मग तसंही आपण अशा पोझिशनला बसतोय, ती एकदम धोरणात्मक आपले स्थान आहे, ते इतकं धोरणात्मक स्थानात पाहिजे की कोणत्याही पार्टीला आपल्याशिवाय पर्याय राहिला नाही पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या 6 आठवड्यांच्या आत मॉस्को आणि क्यू दौऱ्यामुळे, म्हणजे 6 आठवड्यांच्या गॅपच्या आतच दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये थेट संपर्क असणारा मध्यस्थ म्हणून भारताला स्थान मिळाले. की भाई एका महिन्याच्या आत, 6 आठवड्यांच्या आत, 1-2 महिन्याच्या आत दोन्ही देशांच्या राष्ट्रपतीला डायरेक्ट भेटू शकतात असं कोणी अख्ख्या जगात, एकमेव भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. सो हे मध्यस्थी करू शकतात, हे दोघांकडे भेटू शकतात, दोघांकडे जाऊन दोघांना सुनावू शकतात, आणि दोघांना पण त्याचे एवढा रिस्पेक्ट करतात त्यांच्यासाठी, आणि त्यांचा रिस्पेक्ट म्हणजे भारताचा रिस्पेक्ट करतात. डेफिनेटली ते मध्यस्थी म्हणून काम करू शकतात. आणि ही इंडियाची पोझिशन आलेली आता समोर, आणि ही चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. मानवतावादी लक्ष, सो मानवतावादी सहाय्य करायचं हे पण ठरलं. नेक्स्ट, राजनैतिक व्यस्तता, डिप्लोमॅटिक एक प्रकारे बिझीनेस म्हणतात त्याला, किंवा डिप्लोमॅटिक एंगेजमेंट करणं. सो व्यस्तता म्हणजे एंगेज करून घेणं दुसऱ्याला. सो आपण आता डिप्लोमॅटिकली एंगेज करायचं ठरवलेलं आहे, की युक्रेन सोबत पण कंटिन्यू कॉन्टॅक्ट राहतील, आणि रशिया सोबत पण. कशातून? संवाद आणि मुत्सद्देगिरी, डिप्लोमसी आणि कम्युनिकेशनच्या माध्यमातून. त्यानंतर वैश्विक भू राजकीय प्रभाव, ग्लोबल जिओ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स. सो भारताचा जिओ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स काय? इंडिया इज इमर्जिंग एज अ नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर इन द इंडियन ओशन रिजन, इज अ की पार्टनर और द इज अ की स्टोन और द लिंच पिन ऑफ इंडो पॅसिफिक. हे असे वर्ड्स वापरलेले आहेत युएसच्या डॉक्ट्रिन मध्ये इंडियासाठी. सो इंडिया स्वतःची भूमिका अपलिफ्ट करत चाललाय, की एक प्रकारे जिओ पॉलिटिकली भू राजकीय दृष्ट्या वैश्विक लेवलला आपला प्रभाव आहे काहीतरी, हे प्रूव्ह करायचंय भारताला. मग याचा भारताला काय फायदा होणार आहे?
जागतिक भू राजकीय पटलावर चीनसह भारताकडे एक महत्वाचा खेळाडू म्हणून पाहिलं जातं, की ज्या पद्धतीने चीनकडे बघतात त्याच पद्धतीने चीनला एक अल्टरनेटिव्ह म्हणून आज भारताकडे बघितलं जातं, आणि हा आपला फायदा आहे. सो याचा अर्थ आपली पोझिशनिंग वाढत चालली, आपलं स्थान उंचावत चाललेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अमेरिकामध्ये निवडणुकामध्ये व्यस्त असताना युद्धाच्या अंतिम तोडग्यात अमेरिका, युरोप आणि रशियाचा समावेश असण्याची शक्यता असली तरी युक्रेन आणि रशियाला थेट चर्चेच्या टेबलवर आणण्याचा भारताचा प्रयत्न हा शांततेच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकणार आहे. कारण सगळे बिझी आहेत. चायनाला काही याच्यात इंटरेस्ट नाही पीसमध्ये, त्याला रादर इंटरेस्ट आहे वॉरमध्ये. कारण का, तेवढं जास्त रशिया क्लोज येते, रशियासोबत ऑइल वगैरे परचेस करायला भेटते. थोडक्यात सांगायचं झालं तर भारत आणि युक्रेन संघर्षात मध्यस्थ म्हणून स्वतःला स्थान देत आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून हे मध्यस्थी फार गरजेची किंवा महत्वाची आहे. ठीक आहे, अजून एक 5-7 मिनिट. इंडिया आणि युएस साइन अ की डिफेन्स सप्लाय पॅक्ट. सो इंडिया आणि युएसने काही सप्लाय पॅक्ट साईन केलेत. मी सांगितलं राजनाथ सिंग पण भेटीला गेले होते, आणि ते कोणते होतं, सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट. म्हणजे काय, आता तुम्हाला जे डिफेन्ससाठी लागणारे नेट बोल्ट पासून तर टेक्नॉलॉजी पासून तर सेमीकंडक्टर पासून तर सगळ्या गोष्टी ज्या सप्लाय म्हणून लागतात, लॉजिस्टिक, सो त्यासाठी एक अरेंजमेंट केली, जेणेकरून कोणताही असा प्रसंग आला की ज्या ठिकाणी दुसरीकडून सप्लाय येणं बंद झालं, जसं रशियाकडून आपल्याला सप्लाय येणं बंद झालं युद्धामुळे, त्यामुळे आपले डिफेन्स प्रोडक्ट प्रॉब्लेम मध्ये आले होते, राईट. आपण डायव्हर्सिफाय करायला ठरलं. सो अशा वेळेस आपण युएसए कडून प्रायोरिटी बेसिसवरती सप्लाय मागवू शकतो. सो आणि सेम व्हाईस वर्सा युएसए पण मागू शकतं. हा मेजर करार झालेला आहे. आणि याचा सिग्निफिकन्स काय, एक तर आपले द्विपक्षीय जे लष्करी संबंध आहेत ते दृढ होतील, प्लस त्या दोघांची जी कमिटमेंट आहे एकमेकांसाठी की डिफेन्स कोऑपरेशन करत राहू, आम्ही लष्करी संबंध दृढ करत राहू, ते डिफेन्स कोऑपरेशन बद्दलची एकमेकांची कमिटमेंट दृढ होत चालली, त्याच्यामुळे एकमेकांचे संबंध उंचावत चाललेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट ऑन लिएझन ऑफिसर्स. लिएझन ऑफिसर म्हणजे काय, की एक असा ऑफिसर असेल जो कम्युनिकेशन करण्यासाठी असेल, कदाचित पेंटागॉन मध्ये असेल, कदाचित ज्या इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन आहे युएसच्या त्या ठिकाणी इंडियन ऑफिसर जातील, मिलिटरी ऑफिसर, जे त्या इंडियन मिलिटरी आणि युएस मिलिटरी यांच्यामध्ये कम्युनिकेशनसाठी हेल्प करतील. आणि सेम युएस मिलिटरीचे ऑफिसर इंडियन मिलिटरीच्या इम्पॉर्टन्स, आणि मिलिटरीच नाही, इन्स्टिट्यूशन इम्पॉर्टंट, ते परराष्ट्र खाता असू द्या किंवा आपलं डिप्लोमॅटिक ऑफिस असू द्या एक्सेट्रा, लिएझन ऑफिसर त्याला म्हणतात. कशासाठी, हे माहितींची देवाणघेवाण करण्यासाठी. त्यानंतर ऑपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी की आपण दोघं मिळून कोणती गोष्ट डेव्हलप करू शकतो का, नवीन ड्रोन डेव्हलप करू शकतो का, नवीन फायटर प्लेनसाठी चाललेले, जसं इंडियाचं इंडिजिनियस फायटर प्लेन आहे तेजस, त्याच्यासाठी त्याचं जे नेक्स्ट जनरेशन, त्यासाठी जे विमानचं इंजिन खरेदी केलेलं आहे आपण, ते जनरल इंजिन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, ते कुठून युएसए कडून खरेदी करतोय. सो ते डिफेन्स को प्रोडक्शन असू शकतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे यांच्यात संरक्षण पुरवठ्यावरती करार झालेले. आता याचं अनालिसिस सांगू आणि मग आजचं हे डिस्कशन संपलं. अनालिसिस काय बघा, माइलस्टोन फॉर 3 जर्नीज, इंडिया इन युरोप, डिप्लोमॅटिक स्पेस आणि क्यू टाईप्स. इंडियाचा युरोपमध्ये वाढता सिग्निफिकन्स, कशा प्रकारे डिप्लोमॅटिकली आपला एक स्पेस क्रिएट होत चाललाय, मुत्सद्देगिरीमध्ये भारताची स्थान वाढ उंचावत चाललंय, आणि युक्रेन सोबत वाढलेले संबंध, या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या, साध्य झाल्या. आता काय कन्क्लुजन आहे बघा. सो कंटेक्स्ट सांगितलं. पहिलं, युरोपच्या शांततेच्या शोधात भारताची सक्रिय भूमिका. सो युरोपला शांतता पाहिजे आणि ह्या वॉरमुळे शांतता नाही, आणि मग युरोपला एक गायडनिंग लाईट म्हणून भारत दिसू राहिला की यस, भारत काहीतरी उत्तर शोधू शकतो. आणि ही जो दौरा झाला यातून ते संकेत मिळाला की भारताचं स्थान युरोपच्या दृष्टिकोनातून एक शांततेचा दूत म्हणून येऊ शकतं. भारताचा भू राजकीय प्रभाव वाढविणे, भारताचा जिओ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वाढतो, की भारत आतापर्यंत फक्त सीमित होता की काय चाललंय आजूबाजूला त्याच्या नेबरहुडमध्येच, दक्षिण आशियामध्येच. आता भारत जागतिक गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालतोय. याचा अर्थ भारताचा भू राजकीय प्रभाव वाढतो. भारताला अफगाणिस्तानमध्ये पूर्ण निग्लेक्ट करण्यात आलं होतं, भले अफगाणिस्तानमध्ये भारताचा इन्फ्लुएन्स असो किंवा नसो, निग्लेक्ट करण्यात आलं होतं, पण युक्रेनमध्ये निग्लेक्ट करू शकत नाही. याचा अर्थ भारताने ती डिप्लोमॅटिक जागा, ती मुत्सद्देगिरीची जगातील मुत्सद्देगिरीची जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरं, ही डिटेलमध्ये मी तुम्हाला पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करेन. आणि टेलिग्राम चॅनलचा आयडी काय आहे, इथं जे PSR/PM ना, हा जो वॉटरमार्क, हाच आपला टेलिग्राम आयडी आहे, आणि यावरती तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल. युक्रेनशी संबंध पुन्हा प्रस्थापित करणे. सो पुन्हा म्हणजे काय, सोव्हिएत रशिया नंतर डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर जे ब्रेक झाले होते ते पुन्हा प्रस्थापित करणे. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण. आता इंडियन फॉरेन पॉलिसीच्या अँगलने बघा. पहिलं, युरोपियन संघर्षात मध्यस्थ म्हणून भारताला स्थान मिळालं. म्हणजेच काय, युरोपियन मध्ये आपली एंट्री झाली, मग त्यांच्यासोबत पुढे जाऊन आपल्याला व्यापार वाढवता येतील, त्यांच्यासोबत जे कन्सर्न्स आहेत आपल्याला, ते गोष्टी ट्रेड असतील, ट्रेड मुक्त व्यापार करार असतील, डिफेन्स पार्टनरशिप्स असतील, इकॉनॉमिक पार्टनरशिप्स असतील, ते सोपं जाईल. ठीक आहे.
दुसरं, महासत्तांशी संबंधाचा समतोल. युएसए आणि रशिया ह्या ज्या महासत्ता आहे यांच्यामध्ये जे संबंध आहे त्यांच्यामध्ये समतोल राखता येईल, जेणेकरून कोणी असं नको म्हणाला की इंडिया वन साइडेड आहे किंवा एका साईडला झुकलेला आहे. संघर्षाच्या दोन्ही बाजूंशी संवाद साधताना परराष्ट्र धोरणात आपली स्वायत्तता कायम ठेवलेली आहे. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, आपली स्वायत्तता आपण कायम ठेवलेली, ती चेंज करणार नाही. म्हणजे आम्हाला जे करायचं ते करू, आम्ही युएस कडे जाऊन इंजिन पण आणू आणि रशियाकडून ऑइल पण आणून त्याच्यावर फायटर प्लेन चालू करू आणि चायनावर अटॅक करू आणि चायनाकडून व्यापाऱ्यांनी खरेदी करू सेमी कंडक्टर, त्याच्यातूनच प्लेन बनवू आणि त्यांच्यावर अटॅक करू. सो आम्ही आमचं काय नॅशनल इंटरेस्ट आहे, राष्ट्रीय ते बघणार. युक्रेन बरोबरचे द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीत करणे आणि मजबूत करणे, सो हे भारतासाठी गरजेचं पण आहे. जागतिक दक्षिण आणि युरोपीय घडामोडींवरती प्रभाव. सो जगातील ज्या दक्षिण आणि युरोपियन घडामोडी, दक्षिण म्हणजे काय, साऊथ, ग्लोबल साऊथ. जागतिक दक्षिण म्हणजे कोणत्या, ग्लोबल साऊथ. सो काय झालेलं आहे या युद्धामध्ये ना, युक्रेन रशियाच्या हे जे ग्लोबल साऊथ कंट्रीज, ग्लोबल साऊथ म्हणजे कोणत्या, डेव्हलपिंग कंट्रीज, पुअर कंट्रीज, ह्या ज्या नवीन इंडिपेंडंट मिळालेल्या कंट्रीज आहेत, राईट, वसाहती होत्या आधी. सो या कंट्रीज ज्या ग्लोबल साऊथ कंट्रीज आहेत, ह्या ग्लोबल कंट्रीजने काही स्टँड नाही घेतला. मग भारत त्यांच्यासाठी एक दिशादर्शक ठरू शकतो की भारताने जी भूमिका घेतली ना, आम्ही तीच घेणार. म्हणजेच भारत एक ग्लोबल साऊथचा लीडर म्हणून नेतृत्व करू शकतो. ठीक आहे. बहुध्रुवीय, मल्टीपोलर म्हटलंय मी बघा, बहुध्रुवीय जगात सामरिक स्वायत्तता. हे जे बहुध्रुवीय मल्टीपोलर आहे, मल्टीपोलर म्हणजे काय, अगोदर बायपोलर होतं, रशिया आणि युएसए दोघच होते पोल, आता मल्टीपोलर आहे. चायना पण आहे, इराण पण आहे, इस्रायल पण आहे, राईट, सौदी अरेबिया पण इमर्ज होत चाललेले, टर्की पण इमर्ज होत चाललेले, रशिया पण तर आहेच, ऑस्ट्रेलिया, जपान, हे भरपूर सारे पोल्स तयार होतात, त्यात इंडिया पण आहे. आणि मग या मल्टी पोलमध्ये सगळ्यांशी आपले संबंध प्रस्थापित ठेवत बरोबरच आपली स्वायत्तता सुद्धा टिकून आहे. स्वायत्तता टिकून याचा अर्थ काय, आपले डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही, म्हणजे स्वायत्तता. शेवटी मोदींचा क्यू दौरा हा भारताची राजनीतिक स्थिती वाढवणारी, आंतरराष्ट्रीय राजकारणात युक्रेन बरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करणारी आणि जागतिक भू राजकीय क्षेत्रात, सो ग्लोबल जिओपॉलिटिकल फील्डमध्ये भारताला सक्रिय भागीदार म्हणून पुन्हा स्थान देणारी एक विचारपूर्वक चाल आहे. नाईस कन्क्लुजन आहे. युरोपीय संघर्षात सहभागी न होण्याच्या भारताच्या पारंपरिक परराष्ट्र धोरणापासून, अगोदर धोरण काय होतं, युरोपमधला चाललेला संघर्ष त्याच्यामध्ये अन्य आपण इंटरफेअर करायचं नाही, ही भेट महत्वपूर्ण ठरून ती जी परराष्ट्र धोरणाची आपली जी पद्धती ती मात्र आता दूर केली आहे आणि जागतिक पटलावर अधिक ठाम आणि गुंतलेल्या भारताचे हे संकेत आहे. सो जागतिक पटलावर आपण कसं एंगेज आहोत, आपण कसं ऍक्टिव्ह आहे, हे ते सांगण्याचा प्रयत्न केला. सो होपफुली तुम्हाला हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स समजलेलं असेल. सो अशाच प्रकारे आणखीन एक आहे की कशा प्रकारे, आणखी 2 पॉइंट्स वरती आहे, ते मी मात्र नेक्स्ट संडेला डिस्कस करेल आणि या वीकमध्ये जे काही डिस्कशन येईल ते देखील मी नेक्स्ट संडेला डिस्कस करेल. जर वेळ मिळाला मध्ये तर मी तुम्हाला साऊथ एशियन पॉलिटिक्स वरती पण टाकेल लेक्चर, असंच हाफ आवरली डिस्कशन असेल, कारण का साऊथ एशियामध्ये खूप सारे टर्मॉइल चालू आहे. बट मी वेट करून राहिले थोडंसं अजून काही गोष्टी ओपन अप व्हायला, ते एकदा क्लिअर झाल्या की सगळं ते अनालिसिस करून मी टाकून देईल. ठीक आहे. सो थँक्यू. इथे भेटूया. सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, आणि याचं मेन कारण काय की तुम्हाला गोष्टी अशा मिळत राहू यासाठी. ठीक आहे. थँक्यू ऑल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये या वसुदैव कुटुंबकम सिरीज. थँक्यू.